नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिवसेना खासदार नरेश म्हस्के हे मीरा भाईंदर दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण मीरा भाईंदरच्या पेंडकरपाडा येथील महंगुळे चाळ परिसरात आहोत आणि या परिसरातील रस्त्याचं काँक्रिटीकरण करून गटार बांधण्याच्या कामाचा आपण बघू शकतो। भूमिपूजन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून त्यांच्या खासदार निधीतून हे संपूर्ण विकास कामं मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात होत आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आपण बघू शकतो या कामांना खऱ्या अर्थाने गती मिळालेली आहे आणि आता पेंडकरपाडा येथील महंगुळे चाळ परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण होऊन गटार बांधण्याच्या कामाचे आपण बघू शकतो। भूमिपूजन होताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात स्थानिकांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी असतील, स्थानिक असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो भूमिपूजनाचा सोहळा संपन्न गाड़ी लोग यहाँ पर नरेश म्हस्के साहब का आपल्या पेंडकरपाडा या गावामध्ये पेंडकरपाडा प्रमुख म्हणजे देवभूमी म्हणून ओळखली जाते। अशा या देवभूमी ठिकाणीवर आपले ठाणे लोकसभा खासदार श्री नरेश म्हस्के साहेबांकडे आपल्या या पेंडकरपाड्याचा विकास आता झाल्याशिवाय राहणार नाही। गणपती बाप्पा नरेश म्हस्के जी साहब के सांसद निधि से पेंडकरपाड़े में विकास की गंगा बहाया जाएगा और यहाँ पे सभी सीमेंट कंक्रीट गटर का निर्माण किया जाएगा।
योगेश पाटील शाखा प्रमुख आहे तिकडचे शंकरपाळा गावामध्ये. जय जवान जय किसान. स्वागत तो नहीं करना है लीडर का नाम डाला था, कोई आया क्या? मेरे को आया ना सर. आप तो मेरे आपके हाथों से ही था. या तुम्ही सर्वर जाना संतोष. आप दोनों अभी कितने लोग हैं? सब लोग ओके जाओ 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 जाओ. राजू अलग से कर दो तुम. सर्व स्थानिकांकडून शिवसैनिकांकडून खासदार नरेश म्हस्के यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येते आणि जो विकास कामांचा धडाका त्यांनी आज संपूर्ण मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात लावलेला आहे त्याप्रती त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना हे संपूर्ण स्थानिक असतील शिवसेनेचे पदाधिकारी असे आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना खासदार नरेश म्हस्के आज मीरा भाईंदर दौऱ्यावरती आहे. या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळते. आपको लगा दिया. राजू भाई आज कितने जगहों पे भूमि पूजन हुआ, किनके द्वारा हुआ, किस तरह भूमि पूजन हुआ और किस तरह का ये विकास कर आगे चलता रहेगा? मैं धन्यवाद दूंगा हमारी बाबा क्योंकि उन्होंने इस मीरा भाईंदर शहर में विकास काम करने के लिए शुरुआत की है और आज लगभग 4 प्रभागों में विकास कार्य का भूमि पूजन हुआ है और उन्होंने सभी नगर सेवकों को आशा दिलाई है कि आने वाले टाइम में सभी के वार्ड में जो जो कामें होगी वो काम करने का उन्होंने वादा किया है. किस तरह के भूमि पूजन हुए हैं? देखो रास्ते का हुए हैं, गार्डन के हुए हैं, फिर विनोंगुला केंद्र है, फिर कहीं पर जिम लगाना है, ओपन जिम लगाना है, ये सारे बेंचेस लगाने हैं, गार्डन के काम करने हैं, खिलौने लगाने हैं, वो बहुत सारे काम उन्होंने लिए हैं. अभी तो 4 प्रभागों में हुआ है, बाकी कई जगहों पे बाकी रहेगा. तो किस तरह से आप उनका आह्वान नहीं, करना सब चाहेंगे? जगह पे हुआ क्यों एक दिन में सब जगह पे उद्घाटन नहीं हो सकते. इसके लिए टप्पे टप्पे से काम स्टार्ट किया है और ये आज का पहला दिन है. आने वाले टाइम में सब जगह पे मीरा भाईंदर शहर में जितने भी लोक प्रतिनिधि है उनका काम साहब के माध्यम से हो जाएगा. बस ये चाहिए. मतलब कि अब आपण पाहिलं की या संपूर्ण परिसरातील विकास कामांचा बघू शकतो. भूमिपूजन आणि लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होताना आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक मोठ्या प्रमाणात इथे आलेले आपल्याला पाहायला मिळते. स्थानिकांची उपस्थिती आपल्याला या भूमिपूजन सोहळ्यासाठी आपल्याला लक्षणीय अशी पाहायला मिळते. आणि में क्या कहेंगे आज के इस कार्यक्रम को लेकर? बिल्कुल जिस तरीके से नया आयाम जुड़ा है उसी कड़ी में जो है हमारे पूर्व महापौर ठाणे शहर के तथा वर्तमान खासदार नरेश म्हस्के साहब यहाँ आए हैं और उन्होंने जैसे ही खासदार बनने के बाद जो है मीरा भाईंदर शहर ठाणे लोकसभा तथा महाराष्ट्र का तमाम इशूज उन्होंने पार्लियामेंट में उठाया है. हम लोग साक्षी देखते रहते हैं, चाहे खार का विषय हो, चाहे वो बंदर का विषय हो. तो कहीं न कहीं आज उन्होंने अपने निधि के माध्यम से मीरा भाईंदर के अलग अलग प्रभाव में अपनी निधि को भी देने का काम किया है. आज उसका हुआ है और मीरा भाईंदर में बहुत सारे प्रोग्राम, बहुत सारे विकास के कार्य जो है उत्तर प्रदेश साहब के माध्यम से चल ही रहा है. संजय साहब का विशेष आशीर्वाद हमारे शहर में जैसा कि मुख्यमंत्री रहते हुए 3,500 करोड़ का निधि उन्होंने दिया है. उसी कड़ी में खासदार महोदय जो है जो उनके रेंज में जो उनके क्राइटेरिया में काम आएगा उसको बखूबी वो काम कर रहे हैं और कहीं न कहीं आने वाले समय में ऐतिहासिक ये खासदार साबित होंगे ऐसा हम लोगों का पूरा अपेक्षा है. नक्कीच आपण पाहिलं की
संपूर्ण विकास कामांचा बघू शकतो या ठिकाणी धडाका सुरू आहे आणि भूमिपूजन संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो स्थानिकांची ही उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय अशी पाहायला मिळते. सर्वप्रथम आमचे लाडके खासदार नरेश मस्केजी यांचा खूप खूप आभारी आहे. आमच्या गावातील काही विकास कामं आम्ही लिस्ट दिलेली आणि 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी ते टेंडर काढून आमचं पास झालं. आज त्याचं उद्घाटन होतोय. आम्हाला खूप खुशी आहे. धन्यवाद. खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी आपण बघू शकतो भूमिपूजनाचा हा सोहळा संपन्न होतोय आणि स्थानिकही मोठ्या प्रमाणात आले. खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून. तुम्ही आम्हाला खूप सहकार्य करणार. पुढे पण जे विकास कामं 5-6 वर्षापासून थांबलेली आहेत तर आणखी निधी आणून आम्हाला ती कामं तुम्ही लवकरात लवकर करून देणार अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. नक्कीच आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात स्थानिक या ठिकाणी आभार व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खासदार नरेश मस्के यांचं स्वागतही स्थानिकांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि शिवसेना खासदार नरेश मस्के आज मीरा भाईंदर दौऱ्यावरती आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पेनकरपाडा येथील महंगुळे चाळ परिसरातील काँक्रिटीकरण करून गटाराचे बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि परिसरातील स्थानिकही मोठ्या प्रमाणात खासदार नरेश मस्के यांना भेटण्यासाठी येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण शिवसेना खासदार नरेश मस्के यांचा मीरा भाईंदर दौरा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. विविध विकास कामांचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय. विविध विकास कामांचं भूमिपूजन आज खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात येतं. चला चला चल चल पुढे चल.